विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रीचं जे प्लॅनिंग दिलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप आवडलं आणि सगळ्यांचीच मागणी अशी होती की कंबाईनचं प्लॅनिंग द्या म्हणून. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केला, काही लोकांनी फोन केला आणि त्यामुळे कंबाईनचं प्लॅनिंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर कंबाईनचं प्लॅनिंग नाही सांगणार मी, फक्त त्याच्यातल्या एका पोस्टचं आज सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये PSI जी पूर्व परीक्षा आहे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं त्याबद्दल आपण बोलणार आहे. PSI ची जी मागची परीक्षा आहे त्या परीक्षेचा निकाल लागला होता 19/6/2019 ला मागच्या वर्षी, आणि ही 2020 ची परीक्षा आहे जी 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. 11 ऑक्टोबरला परीक्षेचा दिनांक आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे. म्हणजे जवळपास आपल्याकडे 100च्या वर दिवस आहेत. 1 जुलै पासून जरी अभ्यासाला सुरुवात केली तर 102 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. तर परीक्षेचा दिनांक 11 ऑक्टोबर. PSI च फक्त प्लॅनिंग का सांगतो तर याचा कट ऑफ वेगळा असतो. बऱ्याच लोकांनी गाईड केलेला कट ऑफ मध्ये सांगितलंय की PSI STI ASO याचं एकत्रितच सांगितलंय. तर ज्यांना PSI व्हायचंय त्यांचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं असतं. STI व्हायचं त्यांचं प्लॅनिंग वेगळं असणार आहे. ASO असणार आहे व्हायचं त्यांचं वेगळं असणार आहे. आज फक्त आपण PSI च्या प्लॅनिंग बद्दल बोलू. का तर त्याचा कट ऑफ कमी असतो आणि त्याच्यामुळे कमी वेळामध्ये आपल्याला या कट ऑफ पर्यंत कसं जायचं. या .44 पडले तरी तुम्ही त्या ठिकाणी प्रीला पास होताय निगेटिव्ह कट करून. दुसऱ्या की नंतर फर्स्ट की आल्यानंतर दुसरी की येते. दुसऱ्या कीला बरेचसे मार्क कमी होतात विद्यार्थ्यांचे, क्वचितच मुलांचे मार्क वाढत असतात. तर तेव्हा ओपन जनरलचा निकाल लागला होता 44 वर. 44 प्रश्न निगेटिव्ह कट करून ज्यांचे बरोबर आले म्हणजे तेवढेच मार्क आहेत 44% म्हणू आपण त्याला 100 पैकी. फिमेल कॅन्डिडेट जे आहेत म्हणजे मुलींना PSI होण्याची खूप चांगली संधी आहे. त्यांना फक्त 36च कट ऑफ आहे. 36%च मार्क घ्यायचे 100 पैकी. तर त्यांना खूप चांगली संधी आहे. ज्या फिमेलची हाईट आहे 157 सेंटीमीटर त्याला हाईट लागते. कॅटेगरी वाईज काहीच रिलॅक्सेशन वगैरे नसते. तर त्यांना खूप चांगली संधी आहे. ओपन फिमेलचा कट ऑफ 36 लागलेला 2019चा. हा निकाल आयोगाच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही बघू शकता. 19/6/2019चा. आणि जवळपास सगळ्याच कॅटेगरीचा तसाच आहे. फक्त अपवाद काय आहे तर ST कॅटेगरी. ST कॅटेगरीच्या मुलांचा जो कट ऑफ आहे तो ओपनच्या मुलींचा एवढा फरक आहे. म्हणजे ST कॅन्डिडेटचा प्लॅन अजून वेगळा असेल अभ्यास करण्याचा, म्हणजे त्याचा अभ्यास अजून वेगळा असेल. तर कॅटेगरी वाईज सॉर्ट केला तर आपल्याला अजून आपली लढाई सोपी होती. कॅटेगरी वाईज सॉर्ट केल्यानंतर म्हणजे आपली लढाई सोपी होते. काय वाचायचं, मटेरियल लिमिटेड होते. खूप पुस्तकाचा ढीग लावला तर तुम्ही PSI प्रीला पास होत नाही. तर STI ASO तर सोडाच, त्यांचा कट ऑफ तर जास्तच लागतो. बाकी कॅटेगरीचा जवळपास असंच आहे 44, 36. सगळेच तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघा किंवा आयोगाच्या वेबसाईटवर आहे मागे निकाल, याच्यामध्ये जाऊन बघायचं. तर या ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीचा जवळपास त्याच पद्धतीने निकाल आहे 44, 35. SC जनरल म्हणजे SC जनरल मेल फिमेल दोन्ही पण याच्यात जाऊ शकतात या कोटेमध्ये. तर इथे एक लक्षात ठेवायचं, फिमेल कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीचे असो तिला जवळपास 4 प्रकारचं आरक्षण आहे. तर 4 प्रकारच्या म्हणजे 4ही प्रकारात कुठेही ती पास होऊ शकते. 4 प्रकार म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ SC फिमेल. SC फिमेलचा जर विचार केला तर या ठिकाणी ती SC जनरल मध्ये पण जाऊ शकते, या कोट्यामध्ये पास होऊ शकते जर तिला 42च्या वर मार्क मिळाले. त्याच्यानंतर ती फिमेल मध्ये जर तिला 42 मार्क मिळाले नाही तर 34च मिळाले तर ती फिमेल मध्ये पास होईल. आणि त्याच मुलीला जर मार्क 44 मिळाले तर ती ओपन जनरल मध्ये जाते. आणि त्याच मुलीला जर मार्क 36 मिळाले किंवा 36 पेक्षा जास्त मिळाले तर त्या ठिकाणी मग ती ओपन फिमेल मध्ये जाते. तर ओपन फिमेलचा कोटा आता ओपन टू ऑल झालाय. त्याच्यामुळे कॅटेगरीच्या मुलींसाठी हा कोटा ओपन टू ऑल आहे. इथे फक्त ओपन मध्ये जन्म ज्या मुलींचा झालाय त्यांचाच हा कोटा नाहीये. तर हे क्लिअर असलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यामुळे फिमेल साठी कुठल्याही कॅटेगरीची फिमेल जी आहे तर तिला 4 ठिकाणी जाता येते. तर हे तुमचं क्लिअर असलं पाहिजे. फिमेलला जास्त स्कोप आहे मुलांच्या तुलनेमध्ये, मुलींना खूप जास्त स्कोप आहे. तर 11 ऑक्टोबरला आपली परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला PSI पूर्वला पास व्हायचंय या प्लॅनिंग नुसार. तर जुलै महिन्यामधले 31 दिवस तुमच्याकडे आहेत.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यामधले 31 दिवस आहेत, जुलै ऑगस्ट दोन्ही पण 31-31 असतात या महिन्यामध्ये. सप्टेंबर हा 30चा असतो आणि 10 दिवस ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे. 11 ऑक्टोबरला रविवारी एक्झाम होणार आहे. 11 ऑक्टोबरला म्हणजे 102 दिवस भागिले 7 म्हणजे प्रत्येक विषयाला आपल्याकडे आपण खूप वेळ आहे असं म्हणून रिलॅक्स असतो, तर आजही आपल्याकडे वेळ तितका नाही येत. 14 दिवस जनरली येतात, 14 ते 14.5 15 दिवस इतका वेळ मिळत असतो. तर या ठिकाणी 14 दिवस आपण एका विषयाला मिळतात असं गृहीत धरून अभ्यास करणार आहे, म्हणजे 2च आठवडे तुम्हाला एक विषय करण्यासाठी मिळतात. विषयाची संख्या ही 7 आहे. तर भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना, इतिहास, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी असे 7 विषय प्रिला आहेत. आता या ठिकाणी परत आपण चूक काय करतो तर चालू घडामोडीतच भरपूर वाचत बसतो, गणित बुद्धिमत्ताच वाचत बसतो, म्हणजे गणित बुद्धिमत्तेमध्येच भरपूर वेळ घालतो, किंवा विज्ञानचे 2-3 पुस्तक आणून ठेवतो घरामध्ये. तर असे करणारे विद्यार्थी पास होत नाही. तर पास कोण होतात तर इथे कोअर स्टडी करायची. कोअर स्टडी म्हणजे जे तुम्हाला पास होण्यासाठी विषय मदत करतायत तर त्याची स्टडी करणं गरजेचं आहे. तर ती स्टडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे या प्लॅनिंग मध्ये, ज्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये पास व्हायचं. माझ्याकडे विद्यार्थी झालेत, पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालेले मुलं आहेत. तर या ठिकाणी बघा, तर भूगोल, अर्थशास्त्र, राज्यघटना या 3 विषयावरती आपल्याला भर द्यायचा. 3 विषयावरतीच का तर यांची पुस्तकाची संख्या कमी आहे, मटेरियल त्याचं लिमिटेड आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स लिमिटेड आहेत, पुस्तकाची संख्या कमी आणि त्याच्यामुळे मार्क देण्याची त्या विषयाची प्रवृत्ती जास्त आहे. तर भूगोलामध्ये जर बघितला तर इथे 2 पार्ट पडतात तुमचा, तर महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यानंतर भारताचा भूगोल. एकाच वर्षी, आता ते वर्ष निश्चित मला आठवत नाही, भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न आले होते. जनरली महाराष्ट्राच्याच भूगोलावरती जास्त प्रश्न येतात. तर इकडे 10 आलेत आणि भारताच्या भूगोलावर 5 येतील असं गृहीत धरलात तुम्ही. ही संख्या कमीच होत असते, ही संख्या वाढते. तर असे 15 प्रश्न आहेत, 15 पैकी 15 तुमचे बरोबर येऊ शकतात. एखादा दुसरा कमी येतो. असे विद्यार्थी मी बघितले, तर प्रॉपर तयारी केली भूगोलाची तर तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी येऊ शकतात. तरीही दुर्दैवाने तुम्हाला इथे 2-3 तुमचे आले नाही बरोबर, तर 12 पेक्षा कमी यायचं नाही कोणाला. त्यानंतर अर्थशास्त्र जे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 12 मार्क येऊ शकतात. आता इथे भूगोलामध्ये पुस्तकाची संख्या लिमिटेड असणार आहे. 12 क्वेश्चन राईट येण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचं एक पुस्तक तयार करणं गरजेचं आहे आणि भारताच्या भूगोलाचं एक पुस्तक, असे 2 पुस्तकाची संख्या भूगोल या विषयासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कारण का तर कधीतरी भारताच्या भूगोलावर प्रश्न जास्त येतात. महाराष्ट्र आणि भारत यांना लिंक करणारे 1-2 प्रश्न असतात. उदाहरणार्थ भारतातील सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी कोणती तर ती गोदावरी, मग महाराष्ट्रामध्ये आहे ती. ऍक्च्युली महाराष्ट्र भारत यांना कनेक्ट करणारे काही क्वेश्चन येत असतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तयारी करत असताना महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल असे 2 बुक असणं गरजेचं आहे, पुस्तक असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आणि भारताच्या भूगोलामध्ये दोन्हीमध्ये नकाशा तुमचा मित्र झाला पाहिजे. नकाशाची खूप प्रॅक्टिस झाली पाहिजे, विशेषतः महाराष्ट्राची तर भरपूर प्रॅक्टिस करायची. कारण तिथे तुम्हाला प्रश्न येतात की जालना जिल्ह्याच्या शेजारी खालीलपैकी कोणता जिल्हा नाही. जिल्ह्यांची जंत्रीच्या जंत्री यादी दिली जाते, जालन्याच्या शेजारी कोणता जिल्हा नाही. PSI मेनला एक प्रश्न आला की लातूर जिल्ह्याच्या शेजारी जिल्ह्यांची संख्या किती आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या किती आहे. तर असे प्रश्न इथे येतात. त्यामुळे नकाशा तुमचा मित्र बनवा, मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला नकाशातून खूप प्रॅक्टिस करायची आहे. एका जिल्ह्याच्या नकाशाची तयारी करायची. उदाहरणार्थ नगर जिल्हा घेतला तुम्ही, नगरच्या शेजारी 7 जिल्हे आहेत. तर हे सगळं शोधायचंय तुम्हाला, कोणाला शेजारी आहेत नाही. तर ह्या सगळा अभ्यास चांगला करायचा आहे. अगदी तालुक्यावरती प्रश्न आले तर तालुक्यांची सुद्धा तयारी करायची. 358 तालुके आहेत. तुम्ही म्हणणार एवढे पाठ करणार काय, तर जास्त तालुके असणारे जिल्हे घ्या. एका दिवशी 1 ते 2च जिल्हे घ्या आणि तालुक्यांची नावं फक्त तुम्ही त्या नकाशातून पहा, नुसतं पाठांतर करू नका. उदाहरणार्थ तुम्ही नांदेड जिल्हा घेतलात तर नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके, यवतमाळ जिल्हा घेतलात तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके,
तर अशा 32 जिल्ह्यांची स्टडी करा. तर अशा हळूहळू तुम्हाला महत्वाचे जे तालुके आहेत तर ते तालुके पाठ झाले पाहिजेत. आणि तुम्हाला मग विचारते की हा तालुका अमुक तालुक्यांच्या जोड्या लावा, तालुके आणि जिल्हे असं देतील आणि त्यांच्या जोड्या लावा. तर इथे अर्थशास्त्राचं मग तुमचं एकच पुस्तक आहे, भूगोलाचे 2 पुस्तकं, भारत आणि महाराष्ट्र, राज्यघटनेचं एकच पुस्तक. अर्थशास्त्राचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे, पण त्याला अटॅचमेंट कसली द्यायची तर भारताचा बजेट आहे, भारतातील योजना आहेत, म्हणजे शासनाच्या योजना, जनधन योजना आहे, PM किसान योजना आहे. तर ह्या योजनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, जे शासकीय योजना आहेत. त्याच्यानंतर इकॉनॉमी सर्व्हे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमी सर्व्हे ऑफ महाराष्ट्र जे बजेटच्या अगोदर डिक्लेअर होतं त्याची पण स्टडी करणं गरजेचं आहे. राज्यघटना जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एकच पुस्तक रंजन कोळंबे सरांचं. तर ह्या 3 पुस्तकामध्ये तुम्हाला तिन्हीचं मिळून जर टोटल केलात तर या 3 पुस्तकामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळतात. तर हे 15 आणि 15 30 आणि 40. तर 40 पैकी तुम्ही या ठिकाणी 30च्या खाली कोणीच यायचं नाही ज्यांना पास व्हायचंय. तर 30च्या खाली यायचं नाही. त्यामुळे ह्या 3 विषयावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. 3 विषयाचा दररोज अभ्यास करा, मग तुम्ही त्याचं प्लॅनिंग खूप चांगलं करायचं. या 3 विषयाचा दररोज अभ्यास करा किंवा 3 दिवस करा, ज्यांना जसं कम्फर्ट आहे तसं. अभ्यास करत असताना आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असा 5 दिवस अभ्यास करायचा आहे, जसं राज्यसेवेचं सांगितलं प्लॅनिंग. आणि शनिवार, रविवार हे पेपर सोडवण्यासाठी आणि किंवा त्यामध्ये या 5 दिवसात आपण काय केले त्याचं अनालिसिस करणे, त्याला रिकॉल करणे, आठवणे, याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे 2 दिवस. म्हणजे अभ्यास फक्त तुम्हाला 5 दिवस, शनिवार, रविवार रिव्हिजन आणि पेपर सोडवणे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. तर इथे बघा 40 पैकी तुमचे 30 आले पाहिजे अशी तयारी करायची. उरलेले जे आहेत म्हणजे 40 प्रश्नापैकी तर 30 आलेत, उरलेले जे एकूण आहेत ते 60 आहेत. तर या 60 पैकी 60 जे प्रश्न आहेत त्या 60 पैकी तुमचे 50% आलेत तरी तुम्ही पास होता. पण 8 काय आहे की या 3 विषयामध्ये तुम्हाला जास्त कव्हर करायचे. आता 3 विषयामधले 2च विषय जर मग अशी बघितले तुम्ही, इथे 12 आले आणि इथे 12 आले तर इथे 24 तुमचे मार्क होतात. आपले 8 काय तर इथे 30 आले पाहिजे, कमीत कमी 30. तर इथे तुमचे 10 आलेत, इथे 10 आलेत आणि इथे 10 आलेत, म्हणजे सरासरी तिन्ही मधले 10 आलेत. तर या ठिकाणी 30 मार्क तुमचे होतात. राज्यघटनेला कधी कधी 7-8 क्वेश्चन येतात. पंचायत राज आणि राज्यघटना दोन्ही मिळून आहेत. ते पंचायत राज नावाचा सुद्धा विषय आहे. पंचायत राज मध्ये विशेषतः 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती याच्यावरती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट क्वेश्चन असतोच. त्याच्यामुळं पंचायत राज मध्ये सगळ्यात अगोदर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला करायची. त्यानंतर बघा इतिहास आणि विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी. इथून मग तुमच्या पुस्तकाची संख्या वाढते आणि मटेरियल पण वाढते आणि डेप्थ वाढते, त्या विषय वास्ट होतात. म्हणून हे करायचेच नाहीत असं काही नाही. तर इथे पण अभ्यास करायचा, पण भर तुम्हाला या 3 विषयावरती द्यायचे. तर या 60 पैकी तुम्हाला इथे 30च मिळवायचे, 50%. इथे मात्र तुम्हाला 30 मिळवायचे. तर हे 30 आणि ते 30, 60 क्वेश्चन तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये बरोबर आले. समजा तुम्ही 100 सोडवले असं घरी गृहीत धरून चला. 100 सोडवल्यानंतर याच्यामधले तुमचे 60 बरोबर आले 100 पैकी, म्हणजे चुकले किती 40. 40 भागिले 4 आहे ते, त्यामुळे तुम्हाला 4 ने याला भाग दिल्यानंतर 10 वजा होतात आलेल्यापैकी. तर 60 वजा 10 म्हणजे या ठिकाणी तुमचे 50 मार्क बरोबर येतात. आणि मगाशी आपण कट ऑफ बघितलं की मुलांचं 44 आहे, मुलींचं तर 35-36च त्या ठिकाणी कट ऑफ आहे. मुलींना अभ्यास करताना मुलींना एक अजून कानमंत्र देतो की या ठिकाणी 100 पैकी 100 सोडवले तुमचे 50 जरी तुमचे बरोबर आले आणि 50 चुकले तरी तुम्ही पास होता. ते कसं तर 50 भागिले 50 चुकल्यामुळे भागिले 4, तर हे जवळपास 12 होतात. पॉइंट मध्ये निकाल लागत नाही. कोणी पॉइंट मध्ये तुमचा निकाल सांगत असेल तर तसा आपल्याकडे निकाल लागत नाही. 12 तुमचे वजा होतात. तर 50 तुमचे आले वजा 12 म्हणजे 38च होतात. तर मुलींचा निकाल एसटी कॅटेगरीचा मुलींचा निकाल तर 27च आहे आणि एसटीच्या जनरलचा 36 आहे. एसटी जनरलचा मुलगा सुद्धा इथे पास होतो. मग त्याने काय करायचं, या 3च विषयावर भर द्यायचा आणि पेपर प्रॅक्टिस करायची. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे सगळं करूनही तुम्ही पेपर प्रॅक्टिस केला नाही
तर तुमचा निकाल जाण्याची शक्यता आहे. आता ते का करायचं पेपर प्रॅक्टिस, तर त्याचं कारण काय, तर या ठिकाणी 1 तास वेळ आहे. तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आणि या 100 मध्ये तुम्हाला 15 प्रश्न हे मॅथ बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ रिझनिंगचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मॅथ खूप चांगलं असतं पण वेळच उरत नाही, अशी सगळ्यांची तक्रार असते. त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की 100 दिवस तुमची परीक्षा जवळपास बाकी आहे. 100 दिवस तुमच्याकडे आहेत. 100 दिवसामध्ये 1 दिवस आड एक जर पेपर सोडला तुम्ही तर 50 पेपर तुमचे प्रॅक्टिस करून होतात. आजही अभ्यास कितीही हो, त्या ठिकाणी तुम्हाला पेपर सोडवणं गरजेचं आहे. 50 पेपर जर तुम्ही सोडवले, रोज वेळ लावून सोडवायचा 1 तास, तर तुमची पेपरची जी भीती आहे ती सगळी भीती नाहीशी होते आणि पेपर प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला सहज तिथला जाऊन पेपर सोडवता येतो आणि याप्रमाणे तुम्हाला तिथे कव्हर करता येतं. तर या पद्धतीने कव्हर केला तर तुमचा येणारा जो 11 ऑक्टोबरचा पेपर आहे तो खूप चांगला जाणारच आहे आणि निश्चितच तुम्ही त्यामध्ये पास होणार आहे. तर उगाच बाऊ करायचा नाही, या परीक्षेचा कट ऑफ बघायची, त्यानुसार आपल्याला तयारी करायची. तर 3 विषयामध्ये कोणीच 30च्या खाली जात नाही. यामध्ये प्रत्येक विषयाची कशी तयारी करायची याच्यावरती आपण व्हिडिओ टाकणारच आहे. STIच्या बाबतीत अजून थोडंसं वेगळं वर्क करावं लागतं. तर इकडे सुद्धा तुम्ही इतिहासमध्ये आता महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, विज्ञानमध्ये एक पुस्तक, गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस, चालू घडामोडी, ही थोडी वास्ट आहे. चालू घडामोडीचा गणित बुद्धिमत्तेची म्हणजे तितकी शाश्वती नाही, पण या ठिकाणी या 3 विषयामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात. इतिहासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा इतिहासावर कधी भर असतो, कधी भारताच्या इतिहासावर, म्हणजे कधी इकडे कधी तिकडे असं झुकतं. त्यामुळे इथे सुद्धा 1-2 पुस्तक असतील. विज्ञानमध्ये तुम्हाला एखादंच पुस्तक फॉलो करायचंय. गणित बुद्धिमत्तेसाठी 1 ते 2 पुस्तक आणि चालू घडामोडीसाठी विशेषतः तुम्ही मासिकाचा वापर करा. रोज वर्तमानपत्र वाचा. एअर बुक पेक्षा मासिक जो मंथली मॅगझिन वाचणं खूप गरजेचं आहे. तरच मग तुमचं व्यवस्थित तयार होईल. आणि लोकसत्ताचा ऍप डाउनलोड करून पेपर वगैरे वाचायचं. दररोज पेपर वाचल्यामुळे मासिकातून वाचताना तुमचा लोड कमी होत असतो आणि सोपं जात असतं. तर या पद्धतीने केला तर येणाऱ्या परीक्षेत तुम्ही निश्चितच पास होता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.